पूर्वीपासून असं एक समज आहे की ह्या शाळांमध्ये एका विशिष्ट गटातलीच मुलं प्रवेश घेतात. असं नाही आहे. आमच्या महापालिका शाळांच्या मध्ये आता इतकी गर्दी आहे की ॲडमिशनसाठी तुम्हाला लॉटरी करायला लागते. आपण बघितलं की मराठी शाळा बंद होतात कारण पटावरती मुलंच नाही आहेत. त्याच्यामुळे मग मराठीचं अस्तित्व धोक्यात आलंय वगैरे आपण बोलतोय. दुर्दैवानी खरी गोष्ट आहे, पण अनेक अमराठी मुलं आमच्या शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आहेत. अमराठी मुलांना 100पैकी 100 मराठीत मार्क मिळालेच. BMC शाळांमध्ये कुठले कुठले उपाययोजना केल्या जातात? नुसता पोर्शन पूर्ण केला, परीक्षा घेतली, काम झालं असं नाही आहे. BMC आर्मी सेलिंग स्कूल आम्ही सुरू केलं आहे. पुढच्या 5 वर्षासाठी काही असं विजन वगैरे बघून ठेवलेत की नाही? कुठलंही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये हे आमचं मुख्य ध्येय आहे. म्हणजे बास्केटबॉलसाठी आमचे इतके छान आमच्या टीम्स तयार आहेत की प्रायव्हेट स्कूल्स आमच्या टीम्सना अंडर 14च्या घाबरतात. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आमच्या कट्ट्यावरती एक विशेष व्यक्ती आलेले आहेत. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांचं विशेष योगदान आहे. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं आणि मुख्य प्रवाहात त्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत आणि ह्या उपक्रमांमुळे आज 10वीचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे. त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे उत्कृष्ट असे मार्क घेऊन हे विद्यार्थी पास झालेले आहेत. BMC शाळेचं हे खूप मोठं यश आहे आणि याचं बहुतेक सगळं श्रेय जातं आहे ते डॉक्टर प्राची जांभेकर मॅम यांना. प्राची जांभेकर मॅम ह्या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त आहेत आणि आज प्रत्यक्ष आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. या सगळ्या प्रवासाबद्दल, या प्रवासांमधील आव्हानांबरोबरच त्याच्यातून त्या निर्माण करत असलेल्या त्या मुलांबद्दल. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खरंच मनपूर्वक स्वागत. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन. BMC शाळेतल्या मुलांनी 10वीमध्ये जो झेंडा रोवला आहे तो खरंच खूपच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. याचं सगळं श्रेय तुम्हाला आणि तुमच्या टीमला आम्ही देतो. पण या सगळ्यात आधी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल जाणून घेण्यामध्ये खूप उत्सुकता आहे. प्राची जांभेकर ते महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त, या तुमच्या प्रवासाबद्दल थोडंसं सांगाल तर बरं होईल. मी मूळची साताऱ्याची आहे आणि माझं 12वीपर्यंत शिक्षण साताऱ्याच्याच अगदी एका छोट्या शाळेत झालं आहे. पण त्या शाळेने खूप चांगला पाया माझ्या आयुष्याचा रचला असं मला वाटतं. माझ्या घरामध्ये बरेच डॉक्टर्स आहेत, पण मला लहानपणापासून कधी डॉक्टर व्हावं असं नाही वाटलं आणि माझ्या वडिलांनी माझ्या मनामध्ये हे बीज थोडं रोवलं होतं की तू पब्लिक सर्व्हिसमध्ये जायला पाहिजेस आणि खूप काही समाजासाठी तू काही करू शकशील, त्याच्यामुळे तुझ्यामध्ये नेतृत्व कौशल्य आहे, अशा पद्धतीने एक विचार माझ्या मनात कायम होता. मी चांगल्यापैकी हुशार म्हणण्यासारखे विद्यार्थिनी होते शाळेमध्ये आणि अनेक उपक्रमात सगळ्या शाळेत आपल्या असतात ना, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, क्विज कॉम्पिटिशन, सर्वात मी अगदी हिरिहिरीने पुढे असायचे. आणि त्यावेळेला एक असा ट्रेंड होता, म्हणजे 93ची गोष्ट सांगते आहे मी, की हुशार असाल तर आपण सायन्सला जायचो आणि मॅथ्स की म्हणजे किंवा डॉक्टर, इंजिनियर वगैरे व्हायचो. पण मला तसं कधी वाटलं नव्हतं आणि मी अगदी विचारपूर्वक ठरवलं की जर आपल्याला या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, पब्लिक सर्व्हिसमध्ये यायचं असेल तर आपल्याला ह्या परीक्षा द्यायला लागतील आणि त्यासाठी मी जर आर्ट्स निवडलं तर मला त्याचा खूप फायदा होईल. तर त्यामुळे मी 10वीनंतर जाणीवपूर्वक आर्ट्स निवडलं. मग मी 12वीपर्यंत साताऱ्यालाच शिक्षण झालं आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं BA झालं. त्याच वेळेला मी सायमल्टेनियसली टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून संस्कृत BA पण केलं, पुणे विद्यापीठातनं MA केलं आणि ज्या वर्षी मी MA केलं त्याच वर्षी मी सिलेक्ट पण झाले MPSCमध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून. त्यामुळे 22 वर्षाच्या वयात मी सिलेक्ट झाले आणि मला चांगली एक संधी मिळाली की मी 28 वर्षाची पण नव्हते तेव्हा मला राज्यस्तरावरती काम करायची संधी मिळाली आणि महिला बचत गटांसाठी काम करण्याची चांगली संधी मला मिळाली. तिथून माझा प्रवास होता. मला 23 वर्ष सेवेमध्ये पूर्ण झाली आहेत ॲक्च्युली. आणि आता गेले 1.5 वर्षापासून मी मुंबई महापालिकेमध्ये उपायुक्त शिक्षण हे कामकाज सांभाळते आहे. त्याचा एक ओव्हरव्ह्यू द्यायचा तर आमच्याकडे 1100 शाळा BMCच्या स्वतःच्या आहेत. 3 लाखापेक्षा जास्त मुलं आहेत. 8 माध्यमांमध्ये आमच्या शाळा चालतात, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू ही आमची मुख्य माध्यमं आहेत आणि ह्याच्याशिवाय कन्नड, तमिळ, तेलुगू आणि गुजराती या माध्यमाच्या शाळासुद्धा चालतात. बालवाडी ते 10वीच्या शाळा आपल्याकडे चालतात. आमच्याकडे दिव्यांग मुलांसाठी 19 शाळा आहेत आणि म्हणजे ह्या सगळ्यासाठी जवळजवळ एक 8,000 शिक्षक आहे, त्याच्यावरचा स्टाफ, असा एक मोठा पसारा, जवळजवळ 4,000 कोटीचं मुंबई महापालिकेचं शिक्षण विभागाचं बजेट आहे. असा एक मोठा पसारा शिक्षण विभागाचा आहे आणि मला फार आनंद आहे की मला हे काम करायला संधी मिळाली. नाही, खूपच तुमचं काम म्हणजे खूपच वाखाणण्याजोगं आहे. मॅम, एक सर्वसामान्य ज्या व्यक्ती असतात
त्यांच्याकडे पूर्वीपासून असं एक समज आहे आपल्या समाजामध्ये, मुंबईमध्ये विशेष मी म्हणेन, महानगरपालिकेच्या शाळा ज्या असतात आपण त्याला BMC स्कूल म्हणतो, पण ह्या शाळांमध्ये एका विशिष्ट गटातलीच मुलं प्रवेश घेतात आणि या विशिष्ट गटातलीच मुलं तिथे शिकतात. त्यामुळे सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय लोक इकडे वळत नाहीत. तिथे जाणारा एक वेगळाच गट आहे, अशी पूर्वीपासून एक समज आहे तो. आज या 10वीचा मध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश पाहता हा समज किती खोटा होता हे सांगण्याला हरकत नाही आहे. पण एवढा सकारात्मक फरक कसा काय झाला आहे, म्हणजे त्याबद्दल काय सांगाल? ही गोष्ट खरी आहे की असा एक समज आहे की जनरली जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातलीच मुलं महापालिकेच्या शाळेत येतात. मी असं म्हणेन की मोठ्या प्रमाणात येतात, तेवढीच येतात असं नाही, पण मोठ्या प्रमाणात हो असंच आहे. आणि आमचं कामच आहे मुंबई महापालिका म्हणून की आपण कुणालाही एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हे आमचं ध्येय आहे. मग त्यासाठी जे जे करायला लागतं ते आपण सगळं करूया. आणि आज जवळजवळ मुंबई महापालिके क्षेत्रात राहणाऱ्या एकूण मुलांपैकी, म्हणजे शाळेत जाणाऱ्या वयाची जी मुलं आहेत त्याच्यापैकी 44% मुलं BMC शाळेत जातात. तर तो आकडा आम्हाला 60% तरी वाढवण्याचं आमचं उद्दिष्ट आहेच. आणि त्यासाठी अनेक प्रयत्न आम्ही करतो. गुणवत्ता वाढीसाठी अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. आपण 10वीच्या रिझल्टमध्ये आत्ता बघितलं की आमचा पहिला नंबर SSCचा 97.60% आला आहे. CBSEमध्ये आमच्या 4 शाळांचा 100% निकाल लागला आहे. आणि म्हणजे एकूण 9 शाळा आत्तापर्यंत आमच्या अपियर झाल्यात. आत्ताच आम्ही 20-21 साली CBSE शाळा सुरू केल्यात. आणि असं कधी कुणाला वाटलं नसेल की महापालिका शाळामध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला लॉटरी करायला लागते, तर आमच्या महापालिका शाळांच्यामध्ये आता इतकी गर्दी आहे की आम्हाला लॉटरी करायला लागते ॲडमिशनसाठी. ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. लॉटरी करायला लागू नये आणि सर्वांना सामावून घेता यावं असा आमचा प्रयत्न नेहमीच असतो. जास्तीत जास्त तुकड्या वाढवणं, त्यासाठी शिक्षकांची अरेंजमेंट करणं, जागा, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न सदैव करत असतो. तर लॉटरी काढायला लागते ह्याचा मला फार अभिमान आहे की याचा अर्थ खूप पालक आपल्या मुलांना पाठवू इच्छितात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर भवानी शंकर CBSE जी शाळा आहे तिथे आपल्या महापालिकेच्याच स्टाफची, अनेक इंजिनियर्सची मुलं वगैरे शिकतात. सो असं काही नाही आहे की फक्त अगदी फायनान्शियली चॅलेंज्ड बॅकग्राऊंडमधलीच मुलं येतात आमच्याकडे. अत्यंत जागरूक पालकही आमच्याकडे येतात. आणि आमच्या शाळातली बहुसंख्य मुलं समजा जरी आर्थिक खालच्या स्तरातून आली असतील तरीसुद्धा ते पालक खूप जागरूक आहेत. आणि आमचे पालक संघ इतके जास्त ॲक्टिव्ह आहेत की प्रायव्हेट शाळांमधलेही कदाचित नसतील. त्या सगळ्यांचा सक्रिय सहभाग आमच्या शाळा व्यवस्थापनामध्ये असतो. आम्ही तो घेतो. अनेक उपक्रम आम्ही त्यामुळे राबवू शकतो पालकांच्या सहकार्यामुळे. तर हा जाणीवपूर्वक केलेला, अगदी विचारपूर्वक केलेले काही उपाययोजना आहेत ज्याच्यामुळे आमच्या शाळांची गुणवत्ता वाढेल आणि त्यामुळे पालकांचा ओघ आमच्याकडे आपल्या पाल्यांसाठी येईल असं एक. आणि हे एका दिवसात होणं शक्य नसतं. ह्याला काही सलग 3-4 वर्ष खूप काम करायला लागतं. तर अर्थात मी एकटीने नाही, माझ्या पूर्ण टीमनी, मोठीच्या मोठी आमची शिक्षण विभागाची, मी जसं म्हटलं 10,000पर्यंत आमचे शिक्षक आणि सगळ्यांची मेहनत असते. पण सलग 3-4-5 वर्ष आपण हे काम करू तर मला वाटतं की अजून 3 वर्षांनी तुम्हाला ह्याच्यापेक्षा खूप वेगळा जास्त नेत्रदीपक रिझल्ट आणि नेत्रदीपक पद्धतीने मुलं येतील असं. नक्कीच. तुम्ही आता म्हणालात की गुणवत्तापूर्वक याच्याकडे तुमचा जास्त ओघ आहे. पण अशा शाळांमधून जी मुलं येतात, म्हणजे अशा शाळेमध्ये जी मुलं येतात त्यातली बरीच जणं अशा बॅकग्राऊंडमधली असतात की जिथे आईवडील, म्हणजे आई काहीतरी धुणं भांड्याचं काम करते आहे, जसं आपण म्हणालो की आर्थिक थोडंसं म्हणजे दुर्बल घटकातली ही व्यक्ती आहे, हे सगळे मुलं बहुतेक असतात. तर त्या फॅमिली लाईफचा ह्या मुलांच्या शिक्षणामध्ये कितपत परिणाम होतो आणि तुम्ही त्यांना कशी मदत करता? नक्कीच होतच असणार कुठल्याही माणसावरती. तर आपल्याला पण आपण कळतं की आपणही जेव्हा समजा अशा एखाद्या काही परिस्थितीतून जात असतो तर म्हणजे भले आपल्याला स्ट्रेस असेल काही तर नक्की परिणाम होतो. या मुलांना तर समोर रोज चॅलेंज आहे असं, म्हणजे बऱ्याच मुलांना असं म्हणूया, तर नक्की परिणाम होतो. पण मला इथे अगदी अभिमानाने सांगायला आवडेल की आमचे शिक्षक आहेत ना, ते नुसते शिक्षक नाही आहेत, ते पालक पण आहेत आमच्या मुलांचे. ते डबल ड्युटी करतात आणि आनंदाने करतात. म्हणजे अनेक छोट्या गोष्टी असतात की ज्या आपलं नुसता पोर्शन पूर्ण केला, परीक्षा घेतली, काम झालं असं नाही आहे, ते त्यांच्यात इन्व्हॉल्व होतात. आमचे शिक्षक अनेक रीतीने मुलांना मदत करतात. मग ते करिअर काउन्सिलिंग असेल, तुमचं हेल्दी ईटिंग हॅबिट्स असतील, कुणाला काही
दीर्घ स्वरूपाचे आजार असतील, काही मोठे आजार असतील, अनेक गोष्टी. इतकंच काय तर मी तुम्हाला मुद्दामून एक फनी वाटेल किस्सा पण सांगते, की आमचे ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स वगैरे आमचे जे लोक सगळ्या वॉर्डमध्ये आमचे प्रशासकीय यंत्रणा काम करते, ते काउन्सिलरचं सुद्धा काम करतात अनेक वेळेला. म्हणजे एकदा मी एक एक्सपिरियन्स शेअरिंग सेशन ठेवलं होतं आमच्या सगळ्या ऑफिसर्ससाठी. तर त्याच्यामध्ये मला त्यांनी सांगितलं, की मॅडम एका पालकांचा घटस्फोट होता माझ्यामुळे, म्हणजे मी त्यांना काउन्सिलिंग केलं आणि आय कुड सेव्ह दॅट. कारण मग मी त्या आईला आणि त्या वडिलांना दोघांनाही समजावलं, मुलाकडे बघण्याचं जे काही सांगायचं होतं ते सांगितलं आणि आज त्यांचा घटस्फोट झाला नाही. त्या मुलाचं कुटुंब तुटलं नाही, जो अदरवाईज त्या मुलावर विपरीत परिणाम झालाच असता. कितीही आपण किती घेतलं तरी शेवटी एक म्हणजे विखुरलेल्या कुटुंबातल्या मुलांना ती समस्या तर येतच असते. सो अशासाठी आम्ही नक्कीच खूप प्रयत्न करतो, खूप सजगपणे सेन्सिटाईज रीतीने प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही पैशासाठी हे काही सगळं करत नसतात लोक ना, पण आपल्याला एक जॉब सॅटिस्फॅक्शनसाठी करतो. कारण हे पालक म्हणून पण काम करताना वेगळंच असतं. मग फक्त अभ्यास आणि पुस्तकी शिक्षण नाही, त्याच्या पलीकडे जाऊन होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी त्यांना स्पोर्ट्स पण आला पाहिजे, आर्ट अँड कल्चर पण आला पाहिजे, त्यांना चांगले अनुभव पण समाजामध्ये यायला पाहिजे, चांगल्या स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घ्यायला पाहिजे. अनेक शिक्षक आपापल्या लेवलवरून त्याचं पण काम करत असतात. म्हणजे कोणी गातं आहे चांगलं तर त्यांना त्या पद्धतीचं व्यासपीठ देणं, आपल्या मुलांना क्विज कॉम्पिटिशनसाठी पासवणं, एसे कॉम्पिटिशनसाठी तयारी करून घेणं, अशा अनेक गोष्टी आमचे शिक्षक त्या लेवलला करत असतात. कधी आम्ही पूर्ण मुंबईसाठी असेही काही उपक्रम राबवतो की ज्याच्यामध्ये मुलांच्या ह्या प्रकारच्या टॅलेंटला वाव मिळेल. सगळ्यांनीच काही खूप नेहमी हुशार असायला पाहिजे, फक्त अभ्यास करायला पाहिजे, खूप मार्क मिळायला पाहिजेत असं पण नाही आहे. अनेक त्यांच्यामध्ये सुप्त गुण आहेत. तर मला वाटतं की प्रत्येकाकडे तो स्पार्क आहे. ऑल दे नीड इज वन अपॉर्च्युनिटी टू शाईन. तर तेवढी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. डिजिटल तुम्ही शिक्षणाकडे जास्त भर देत आहे सध्याच्या ह्याच्यात, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? म्हणजे त्यासाठी तुम्ही मुलांना कशा पद्धतीने तयार करता? डिजिटल शिक्षण ह्याच्या खूप बोलबाला आहे. AI इन एज्युकेशन वगैरे आपण सारखं ऐकतो आणि आपण स्वीकारूया किंवा नाही स्वीकारूया, आपल्याला आवडेल किंवा नाही आवडेल, ते येऊन आदळल्याशिवाय राहणार नाही आहे. मग लेट्स प्रिपेअर देम फॉर दॅट. असं आहे की आपण त्यांना तयार तरी त्या दृष्टीने करूया. म्हणजे आमच्या शाळांमध्ये मी मुद्दामून इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल पण थोडंसं सांगेन की मी सुद्धा इथे येण्याच्या आधी किंवा बहुतेक सगळ्यांची अशी एक समज असतो की महापालिकेच्या शाळा म्हणजे अशा कशा तरी असतील किंवा काय असं कोंदट म्हणतात, कोंदट असतील, कुबट असतील, छोट्याशा अंधाऱ्या असतील. असं नाही आहे. महापालिकेच्या इतक्या पॉश आहेत, इतकं छान चकाचक फर्निचर. म्हणजे हे आत्ता सगळं बदलले चित्र? आय वुड से की काही गेल्या वर्षात, असं एका दिवसात तर काही होत नसतं, काही गेल्या वर्षात यासाठी जाणीवपूर्वक आम्ही प्रयत्न केलेत. आमच्या विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत. इन्स्पेक्शन होतात. आम्ही डिझाईन करताना सुद्धा असा विचार करतो की ह्या मुलांची घरं छोटी आहेत, तर आमच्या शाळांच्या वर्गखोल्या डिझाईन करताना फक्त आम्ही लांबी आणि रुंदी नाही खोलीची लक्षात घेत, आम्ही त्याची उंचीसुद्धा घेतो. आमच्या शाळा या 4 मीटर उंच असायला पाहिजे उंची, असं ठेवतो आम्ही, जेणेकरून तो एक अवकाश त्यांना मिळेल. वी आर टॉकिंग अबाउट व्हॉल्यूम ऑल्सो, नॉट जस्ट लेंथ आणि ब्रेड. अशा छोट्या छोट्या गोष्टी, भिंती आकर्षक असाव्यात, त्याच्यात खूप सारे तक्ते, मुलांनीच केलेले काही कलाकृती, असं आम्ही खूप लावलेलं असं. तुम्ही आमच्या कुठल्याही शाळेत जा, आणि हे तर भौतिक सुविधा, पण आमच्याकडे उत्तम स्मार्ट बोर्ड्स सगळ्या शाळांमध्ये आहेतच. त्याच्याशिवाय आमची व्हर्च्युअल क्लासरूम्स असतात, ज्याच्यावरून आम्ही तज्ज्ञ शिक्षकांचं लेक्चर एका ठिकाणून 200 शाळांमध्ये डायरेक्ट ट्रान्समिट करतो. विशेषतः 10वीच्या मुलांसाठी आम्ही त्याचा जास्त वापर करतो. अशा अनेक खूप उत्तम स्पोर्ट्सचे इक्विपमेंट्स आमच्याकडे असतात. स्पोर्ट्ससाठी बास्केटबॉलचे ग्राउंड्स असतात. अनेक गोष्टींचं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे असतं. डिजिटलच्या बाबतीत म्हटलं हे झालं इन्फ्रास्ट्रक्चरचं, पण ते वापरायचं कसं ह्याचं पण आमच्याकडे एक चांगला काही सोर्स आहे. मी मुद्दामून सांगेन की आम्ही खान अकॅडमीचा खूप गेले 3 वर्षापासून आमची मुलं खान अकॅडमी प्लॅटफॉर्म वापरतात, जो इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे, अमेरिकन प्लॅटफॉर्म आहे, राईट. आणि त्याला आपले रतन टाटा जे होते त्यांनी बऱ्यापैकी डोनेशन त्यांना दिल्यामुळे आपल्याला फ्री मिळालं. खान अकॅडमी भारतातल्या मुलांसाठी पूर्ण फ्री त्याचा वापर आहे. आपल्याला कुठलेही पैसे भरायला लागत नाहीत. म्हणजे काय त्या प्लॅटफॉर्ममधून आपल्याला? या प्लॅटफॉर्ममध्ये आता आम्ही जे राबवतो ते 6वी ते 10वीच्या जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त मुलांना स्वतंत्र लॉग इन ID पासवर्ड आहेत. सो ते त्यांच्या पद्धतीने कधीही अभ्यास करू शकतात त्याच्यावरती. याचा एक फायदा काय होतो मी सांगते. प्रत्येक मुलाला त्याच्यामध्ये, आता समजा आम्ही गणित आणि सायन्स हे 2 विषय त्याच्यामध्ये कव्हर करतो खान अकॅडमीमधून.
प्रत्येक मुलाचा वेगळा अभ्यास होऊ शकतो ह्याच्यामध्ये. म्हणजे समजा आपण एकच चॅप्टर जरी करत असलो, आता 7वीतला एक मुलगा आहे आणि आपण दोघी जणी करतोय आणि आपण आज कंपाऊंड इंटरेस्टच्या चॅप्टरवरची गणितं सोडवतोय. तुमचा लॉग इन आय डी तुमच्याकडे, माझा लॉग इन आय डी माझ्याकडे, आपण गणितं सोडवतोय. पहिली 2 गणितं तर आपल्याला एकसारखी येतील. मग असं दिसलं कदाचित की तुम्ही जास्त फास्ट करताय, चांगलं तुम्हाला आले त्याच्यात आणि मला आय एम स्टील स्ट्रगलिंग. कारण हे शेवटी AI नी सगळं मोजलं होतं की किती वेळात तुम्ही करताय, किती बरोबर उत्तर. हो, असं आम्ही करतो. मग पुढचे प्रश्न आहेत ना, ते तुमचे वेगळे येतील, माझे वेगळे येतील. आपापल्या क्षमतेप्रमाणे त्याची काठिण्य पातळी बदलत जाईल. आणि मग त्याच्यामध्ये 4 लेव्हल्स आहेत ज्या मुलांनी करायच्यात. म्हणजे बिगिनर आहे, प्रो, मॅक्स, अशा पद्धतीने तुम्ही अगदी तिथे परफेक्ट होईपर्यंत. शेवटी तुम्ही पुस्तकं मुलांना किती पुरवणार, त्याचा एक लॉजिस्टिक अरेंजमेंट आहे, त्याला एक खर्च आहे, म्हणजे त्याला एक किंमत आहे. पण इथे तसं काहीच नाही. तुम्ही 1 लाख गणित सोडवा, तुम्हाला जेवढं करायचं, मग मुलांना ती गोडी लागते. तर आम्ही खान अकॅडमीचा खूप वापर ह्याच्यासाठी करतो. हो, आपल्याकडे त्या मुलांना शाळेत तर ते करतातच, त्यांच्याकडे टॅब्स आहेत आपल्याकडे मुलांच्यासाठी, त्याच्यावरती ती करतात. शिवाय आमच्या शिक्षकांनी त्यांच्या पालकांच्या मोबाईलवरती सुद्धा त्यांचे लॉग इन्स करून दिलेले आहेत. सो ते घरून पण करू शकतात. मी तुम्हाला मुद्दामून एक उदाहरण सांगेन ज्याचा आम्ही आढावा व्यवस्थित घेतो खान अकॅडमीचा, की कुठल्या शाळेमध्ये काम चाललं आहे, कुठे नाही चाललं आहे. दुसरा एक असा फायदा ह्याचा खान अकॅडमीचा मला झाला असा, काय होतं, अनेक शिक्षक चांगले शिकवतात, काही शिक्षक नाही पण शिकवत, असं पण मान्यच करायला पाहिजे, जेवढ्याच तेवढं करत असतील असं असेल. पण इथे आपण प्रत्येक शिक्षकापर्यंत, प्रत्येक मुलापर्यंत जाऊन पोचतो. बिकॉज इट्स फायनली अ सॉफ्टवेअर. आपण काही क्वेरी रन केली की आपल्याला तो दाखवतो की कुठल्या शिक्षकांची किती मुलं ह्याच्यामध्ये करतायत, रेग्युलरली करतायत, त्याच्यामध्ये त्यांचं चांगले कॉम्पिटन्सीज डेव्हलप झालेत. मग नाही झालं तर त्या शिक्षकाची पण जबाबदारी आहे ना, की करून घेणे, मुलांच्या मागे लागणे, पालकांना सांगणे. तर तोही आम्हाला एक ठेवता येतो त्याच्यामुळे नजर. अगदी सोपं रोज रोज काही फोन करणं कुणाला, आणि असं शक्य नसतं एवढी मोठी यंत्रणा हलवणं, पण हे एका क्लिकवरती शक्य होतं. सो जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पण आम्ही लगेच देऊ शकतो, आणि जो नाही करत त्याला आपण रस्त्यावरती आणायला आम्हाला बरोबर त्याच्याकडून काम करून घेणं पण अगदी सहज शक्य होतं. मुलं एन्जॉय करतात हे. खूप मजा येते मुलांना खान अकॅडमीच्यासाठी. आम्ही आता त्याची एक सिरीज काढण्याचा विचार आहे की 3 मिनिटाचे व्हिडिओज आम्ही मुलांचे, त्यांना जे वाटतं ते त्यांनी सांगावं असं करून. असं आम्ही ॲक्च्युली त्यांच्या गणिताच्या तासाला पण ते करतात. याशिवाय आम्ही मागच्या वर्षी जेव्हा हे राबवलं होतं 24-25मध्ये, त्याचा आढावा जेव्हा आम्ही घेत होतो तेव्हा असं लक्षात आलं की ज्या मुलांनी स्वतःहून केलं आहे ह्याचं आणि चांगल्या कॉम्पिटन्सीज डेव्हलप केल्या आहेत, त्यांनी रात्री 8 ते 10 या वेळात हा प्लॅटफॉर्म वापरला आहे. फायनलीचा प्लॅटफॉर्म, तुम्ही काही माहिती काढू शकता त्याच्यातून. मग ह्याचा अर्थ असा आहे की पालक घरी आले, मुलांना मोबाईल मिळाला आणि मग त्यांनी सोडवलं, ज्याला खरी आवड आहे त्यांनी. मग आम्ही त्यानिमित्ताने एक त्याच्यावरून प्रेरणा घेऊन, किंवा तो जो आम्हाला दिसलं त्याच्यावरून एक इन्फरन्स ड्रॉ केला आहे हा. आणि मग आम्ही एक नवीन स्कीम आणली ज्याचं नाव गणित गुरुवार. ही फार प्रसिद्ध आमची स्कीम आहे, भारतभरामध्ये खान अकॅडमीनी पण खूप प्रसिद्ध केली. की गणित गुरुवार म्हणजे गुरुवारी रात्री 8 ते 10 या वेळात मुंबई महापालिकेची 1 लाख मुलं कुठलाही अर्धा तास गणिताचा सराव करतील. आपण गणिताची जी भीती आहे मुलांना ती जाईल. एक शिस्त पण लागायलाच हवी गणिताचा अभ्यास करताना किंवा कुठलाही अभ्यास करताना, पण गणिताचा अभ्यास करताना विशेष. तर म्हणून आम्ही ही आणलं. मग आम्ही त्या निमित्ताने पालक सभा घेतल्या. सर्व 1100 शाळेतल्या मुलांच्या पालकांच्या आम्ही पालक सभा घेतल्या. त्यांना सांगितलं की मुंबई महापालिकेमधून तुमच्या मुलांना हे फ्री मिळतं आहे, तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या जास्तीत जास्त. आणि एका दिवशी एका वेळेला 57,000 मुलं आम्ही ऑनलाईन बघितली आहेत. म्हणजे तेही आम्ही वॉच ठेवतो की कुठल्या वॉर्डामधून होतं आहे, नाही होत आहे, आणि त्या मुलांनी किती कॉम्पिटन्सीज डेव्हलप केल्या. आत्ता मला मुद्दामून सांगायला आवडेल की जेव्हा आमचा CBSEचा रिझल्ट लागला, 100% रिझल्ट लागला 4 शाळांचा, अनेक मुलांना गणितात 100पैकी 100 मार्क आहेत त्याच्यामध्ये. सो त्यातल्या एका मुलाचा टेस्ट केस म्हणून आम्ही बघितलं की ह्यानी किती वापरलं आहे खान अकॅडमी, कारण त्याचा पूर्ण आम्ही रेकॉर्ड काढला. म्हणजे त्यांनी कुठल्या दिवशी कुठल्या चॅप्टरचे प्रॅक्टिस केले हे पण दिसू शकतं. सो ही हॅज एक्सेल्ड कितीतरी, ऑलमोस्ट सगळ्या 90% चॅप्टर्समध्ये त्याचं सगळं पर्पल लाईनपर्यंत, म्हणजे द बेस्ट पॉसिबलपर्यंत तो गेला होता, आणि त्याला मार्क पण 100पैकी 100 मिळाले. दिस मॅचेस. सो हा इन्फरन्स आम्ही काढू शकलो त्याच्यामधून, आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन इतर अनेक मुलांना जेव्हा आम्ही आता हे सांगतोय किंवा ते प्रत्यक्ष त्यांना दिसतंय, खूप पालकांना पण प्रेरणा मिळते, मुलांना पण प्रेरणा मिळते.
मुलं आनंदाने करतात. अनेक वेळेला असं होतं की एकाच शाळेत आपली 2 बहीण भावंडं आहेत, मोबाईल तर एकच आहे. त्यांनी वेळासुद्धा वाटून घेतल्या आहेत की 7 ते 7:30 माझं, 8 ते 8:30 तुझं, कोणीतरी आत्याच्या फोनवर करतंय, असं मला मुलंच सांगत असतात की आम्ही घरी कसं करतो अभ्यास, असं आम्ही त्यांना विचारतो तेव्हा. सो हे डिजिटली नुसतं AI म्हणून उपयोग नाही. आम्ही वी जस्ट यूज धिस AI. किंवा आता एक अगदी प्रॅक्टिकल सांगायचं म्हणजे आमच्या शिक्षकांना इलेक्शनच्या ड्युटीज लागतात, जनगणनेच्या ड्युटी लागतात, त्याच्यापासून आपण वी कांट शाय अवे, त्या लागतातच. मग अशा वेळेला त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही ह्याचा वापर केला की त्यांना ते खान अकॅडमीचं तुम्हाला सोडवायचं आहे हे 1 तास शाळेमध्येच, वर्गामध्ये, म्हणजे त्या प्रॅक्टिस तर त्यांची चांगलीच होईल ना आणि ते त्याच्यापासून वंचित राहणार नाहीत. बरं, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली वेगळा पेपर येतो त्याच्यामध्ये, म्हणजे कॉपीचा प्रश्न नाही आहे किंवा तुमच्या कॉम्पिटन्सी आवडीप्रमाणे करणं शक्य होतं. सो हा एक त्यातला वेगळा भाग AIचा. आपण हे आम्ही सगळं AIचा वापर करून आम्ही ॲनलाईज करतो ही सगळी माहिती. खूप विचार करून गुणवत्ता वाढीसाठी जे अनेक प्रयत्न करतो त्याच्यात हे डिजिटल बोर्ड्स आणि हे तर आमच्याकडे आहेतच. त्याच्यावरतीच अनेक उपक्रम आमचे शिक्षक राबवतात. करिअर काउन्सिलिंगसाठी डिजिटल बोर्डचा वापर करून आम्ही खूप अनेक उपक्रम राबवतो. मुलांना जास्तीची माहिती देण्यासाठी अनेक आता यूट्यूबवरती व्हिडिओज असतात, अनेक गोष्टी अवेलेबल असतात. सो वी हेल्प देम, वी नॅव्हिगेट देम की तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला अजून ह्याचा फायदा आहे. तो त्या सगळ्याचा वापर आम्ही अगदी उत्तम पद्धतीने सर्व महापालिका शाळांमध्ये करतो. काही ठिकाणी म्हणजे जमत नाही आहे म्हणा किंवा शाळेची फी द्यायला आता म्हणजे इथे मोफत आहेच BMCमध्ये, तरी पण काही वेळा पुस्तकांचा खर्च किंवा इतर काही गोष्टी असतील तर बरीच मुलं ड्रॉप आऊट होतात BMC शाळांमध्ये. तर त्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी BMC शाळांमध्ये कशा पद्धतीने कुठले उपाययोजना केल्या जातात? मी असं म्हणणार नाही ड्रॉपआउट फार होतात असं. काही मुलांना ना त्या शिक्षणाची गोडी पण नाही असं पण वाटतं ना, म्हणजे की त्यांना ते बोर पण होतं किंवा बऱ्याच वेळेला असं पण दिसतं की त्यांची जी बोलीभाषा आहे त्याच्यामध्ये हे चाललेलंच नाही आहे, त्यामुळे त्यांना ते इंटरेस्ट वाटत नाही, असंही होऊ शकतं कधी कधी. आणि मी म्हटलं तसं की प्रत्येकाने फक्त अभ्यासच करून काही ग्रॅज्युएटच व्हायला पाहिजे असं की नाही. स्किल डेव्हलपमेंट हा मोठा विषय आमच्या शाळांमध्ये. आमच्या सर्व 250 ज्या मोठ्या 9वी-10वीच्या मुलांच्या शाळा आहेत तिथे आमचे स्किल लॅब्स आहेत. तिथे त्यांना अनेक प्रकारचे स्किल्स वेगवेगळे शिकवले जातात तेव्हापासूनच. सो जे त्यांना 9वी-10वीतच ते तयार होतात की पुढे जाऊन त्यांनी असंही काही केलं तरी खूप चांगलं त्यांना आपली उपजीविका करता येईल. आणि फायनली काय, आपल्याला त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी रेडी करायचं आहे. मग ते असंच करायला पाहिजे, ग्रॅज्युएटच झालं तर होतं असंही काही नाही. त्यांनाही घरातले काही इश्यूज आहेत, त्याचे गोडी वाटत नाही, त्यांचं लक्ष लागत नाही. साधी गोष्ट आहे की आपण जर बघितलं तर अनेक प्रायव्हेट शाळेमधल्या मुलांना चष्मे असतात आणि तुम्ही जर BMC शाळेतल्या मुलांना बघितलं तर चष्म्याचं प्रमाण एवढं नसतं. याचं कारण त्यांना चष्मे नाही आहेत असं नाही आहे, त्यांचे पालक पोचलेच नाही आहेत त्या डोळ्यांच्या डॉक्टरांपर्यंत. कदाचित त्यांना आहेतच चष्मे, तोही एक इंटरेस्ट न वाटण्याचं एक मोठं कारण असू शकतं. दिसतच नाही आहे, मग वाचताच येत नाही, त्यातला इंटरेस्ट हळूहळू मुलांचा कमी होतो. सो त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही त्यांच्या डोळ्यांची चाचणी करून त्यांना चष्मे फ्री देणे हेही सर्व करतो. महापालिकेचं शिक्षण तर फ्री आहेच, ह्याच्याशिवाय आम्ही त्यांना दप्तरापासून, पुस्तकापासून, व्यवसाय पुस्तिका, पेन्सिल, शूज, एव्हरीथिंग महापालिका सर्व काही देते. मिड डे मील देतो. अनेक मुलांसाठी आमच्या तेवढं एकच पूर्ण पोटभरीचं जेवण आहे असंही दुर्दैवाने आहे अशी परिस्थिती, पण आम्ही ते अगदी उत्तम प्रकारे त्या मुलांच्या पोटात चांगलं अन्न जाईल ह्याची अगदी काळजी घेतो, ज्यामुळे ती मुलं येतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं की आमचे जे शिक्षक आहेत ना ते पालकांच्या भूमिका करतात आणि त्यामुळे ते असे ड्रॉपआउट पण होऊ देत नाही, त्यांचा रेग्युलर पालकांशी संपर्क असतो. म्हणजे रेड लाईट एरियामध्ये सुद्धा आमच्या शाळा चालतात आणि तिथल्या शिक्षिका शाळेच्या वेळानंतर पण मुलांना 8-8, 9-9 वाजेपर्यंत सुद्धा शाळेतच थांबून की त्या मुलांना नको त्या तिथे जायला असं करून सुद्धा आमच्या शिक्षिका सगळं काम करतात शाळेच्या वेळा व्यतिरिक्त जाऊन. स्कॉलरशिपची परीक्षा आहे तर आज रात्रभर तिथे बसून त्यांच्याबरोबर थांबून उद्या मीच तुला शाळेत घेऊन जाईन इथपर्यंत सगळं आमच्या शिक्षक करतात. त्यामुळे फ्री गोष्टी तर मिळतातच, पण ह्याच्या शिवाय जी आपुलकीची वागणूक आमच्या शिक्षकांकडून मिळते त्याचं खूप श्रेय मला वाटतं या सगळ्या गोष्टी. BMC शाळांमध्ये मुलींसाठी काही विशेष उपक्रम आहेत का?
मुलींसाठी आमच्याकडे 50% मुली तर नक्कीच आहेत, असं आमच्याकडे व्यस्त प्रमाण नाही आहे. पण ह्याच्याही शिवाय आमच्याकडे मुलींसाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतोच. म्हणजे उपस्थिती भत्ता हे एक तर माहितीच असेल आपल्या सगळ्यांना, की मुली ज्या शाळेमध्ये रेग्युलरली उपस्थित होतात, पास होतात, त्यांना आपण काही उपस्थिती भत्ता स्वरूपात एक FD देतो, जी त्यांना 18 वर्षानंतर त्यांना मिळते, जेणेकरून त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी वगैरे ते कामाला येतात पैसे. ह्याच्या व्यतिरिक्त मुलींच्यासाठी त्यांना आपण काही विशेष म्हणजे मुलग्यांनाही देतो, फक्त मुलींनाच देतो असं नाही. मुलग्यांनाही थोडं लैंगिक शिक्षण, त्याच्याविषयी जनजागृती हे आपण करायलाच हवं. पॉक्सोच्या बद्दलचं त्यांना सगळी माहिती, गुड टच बॅड टचची माहिती मुलींइतकंच मुलग्यांनाही सांगणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, कारण त्यांनी पण कसं वागायचं हे त्यांना सांगितलं पाहिजे. तर त्यामुळे तेही आपण सांगतो, स्वसंरक्षणाचे धडे आपण त्यांना देतो. आणि अनेक मुली सांगतातही, म्हणजे असं काही जर चुकीचं काही घडत असेल तर ते ओपन अप टू अवर टीचर्स, त्याच्यावरही आम्ही योग्य ती कारवाई इमिजिएटली करतो. घरात असेल, इतर कोणी असेल, काही त्यांना जे वाटतं ते आम्हाला त्यामुळे त्या सांगतात. आम्ही मध्ये मला सांगायला आवडेल की एक मुलींना एक पॉस्को संदर्भात आणि शिक्षणाचं महत्त्व आणि एकूण या सगळ्या विषयाबद्दल एक अभया नावाची नाटिका आहे, मीना नाईक आपल्या ज्येष्ठ रंगकर्मींनी लिहिलेली. त्याचे आम्ही 24 प्रयोग आपल्या मोठ्या मुलींच्यासाठी, मुलग्यांसाठी शाळेमध्ये केले. आणि नुसते प्रयोग केले 50 मिनिटाचे असं नाही, तर त्याच्यानंतर त्यांच्याशी 1 तास इंटरॅक्टिव्ह सेशन केलं. आणि खूप मुलगे आणि मुली ओपन होऊन बोलल्या सगळ्यांसमोर. हे खूप महत्त्वाचं आहे. हे काही पुन्हा हे एका दिवसात किंवा एकदा केलं टिकमार्क झाली असं नाही आहे. हे आम्हाला वारंवार करायला लागणार आहे, ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. अनेक उपक्रम आम्ही करत असतो. त्याच्यापैकी एक हा खूप चांगला ज्याला आम्हाला प्रतिसाद मिळाला म्हणून मी त्याचा आवर्जून उल्लेख केला. पण असे अनेक उपक्रम आम्ही करत असतो. कुठलंही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये हे आमचं मुख्य ध्येय आहे. त्याच्यासाठी जे जे लागेल ते सगळं आम्ही करतो. एक आवर्जून सांगेन की अनेक आमच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अमराठी मुलं येतात. ते आमच्या शिक्षकांमुळे येतात. ते इतकं चांगलं शिकवतात, चांगलं पेरेंट्सना कन्व्हिन्स करतात की अनेक अमराठी मुलं आमच्या शाळेमध्ये, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आहेत. तुम्ही विशेषतः मानखुर्द एरियात वगैरे बघितलं तर तुम्हाला अनेक मुलं अशी दिसतील. आणि CBSE शाळेमध्ये पण आपला 100 मार्काचं आपण मराठी कंपल्सरी आहे 10वीला. तर अनेक मुलांना आपल्याला मराठीत 100 पैकी 100 मार्क मिळाले आहेत आणि अनेक अमराठी मुलांना 100 पैकी 100 मराठीत मार्क मिळाले आहेत. सो आम्ही अत्यंत जाणीवपूर्वक त्याच्यावरती त्यांच्या लिखाणाची प्रॅक्टिस असेल, जाणीवपूर्वक प्रॅक्टिस घेतो आणि त्यामुळे हे चांगलं यश दिसतं. मी आता ह्या मराठी शाळांचा त्याच्यावरती मी येणारच होते, की आता एकीकडे आपण बघितलं की मराठी शाळा बंद होतात कारण पटावरती मुलंच नाही आहेत. ही आजची वस्तुस्थिती आहे, भयानक वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे मग मराठीचं अस्तित्व धोक्यात आलं वगैरे आपण बोलतो आहे. दुसरीकडे म्युन्सिपाल्टीच्या म्हणजे आपण म्हणतो आहे की BMCच्या शाळांमध्ये चित्र वेगळं आहे. इथे पटलावरती विद्यार्थी संख्या वाढते आहे. मराठीबरोबरच अजून इतर, जसं तुम्ही म्हणालात की इतर भाषिक पण, प्रांतीय भाषा पण आहेत. इथेच देखील टक्का घटतोय की वाढतोय विद्यार्थ्यांचा? नाही, मराठीचं आपण म्हणता ते बरोबर आहे की मुलं कमी होत आहेत किंवा शाळांची संख्या कमी होते आहे. तर ते फक्त एकट्या मराठी म्हणजे दुर्दैवानी खरी गोष्ट आहे, पण ते फक्त BMCच्या बाबतीत नाही आहे. मुंबई महापालिकेतल्या खाजगी शाळांचीही तीच परिस्थिती आहे. अनेक अगदी ज्या प्रसिद्ध मराठी शाळा होत्या त्या बंद पडल्या आहेत किंवा त्या अत्यंत कमी क्षमतेने चालतात आणि त्यांच्याच इंग्लिश मिडियम किंवा CBSE शाळा भरभरून चालतात. ह्याचं काही मी कुणाचं नाव घ्यायचं कारण नाही आहे, पण हे आपल्यासमोर आहेच. त्यामुळे महापालिकेच्या तर गरीब मुलांच्या शाळा आहेत, मग त्यांनाच फक्त मराठीत शिकण्याचा अट्टाहास नको, त्यांनाही संधी सगळी दिली पाहिजे आपण. आणि हे फक्त मराठीपुरतं नाही आहे. आम्ही प्रजाचा आत्ता तुम्ही यावर्षीचा रिपोर्ट जर वाचला असेल तर हिंदी, उर्दू आणि कन्नड, तमिळ वगैरे वगैरे त्या सर्वच मुलांमध्ये डिक्लाईन जवळजवळ 30 ते 50% आहे. सर्वच, फक्त मराठी, हिंदी, उर्दू पण आहेत त्याच्यामध्ये. वाढलंय गुणाचं फक्त इंग्लिशमध्ये 54% मुलं वाढलीत. हा प्रजाचा तर थर्ड पार्टी रिपोर्ट आहे, इट्स नॉट अवर्स. 54% मुलं इंग्लिशमध्ये वाढलीत आणि बाकी या सर्व भाषांमध्ये जवळजवळ 30%चं घट आलेली आहे. एक डेमोग्राफिक पण चेंज येतो ना, म्हणजे मुंबईमध्ये आता पूर्वी जेवढे समजा खूप मराठी लोक राहत असतील किंवा जे मराठी लोक आहेत ते पण मराठी शाळांमध्ये नसतील घालत, असं पण आहे. मोठे मोठे टॉवर्स उभे राहिले. पूर्वी ज्या चाळी किंवा असं मिलच्या जागा होत्या तिथे आता टॉवर्स उभे राहिले. टॉवर्समधली मुलं अजून तरी BMCच्या शाळेत अजून तरी येत नाही आहेत, तर ते आपल्याला मान्यच करायला पाहिजे.
करूया आपण त्याच्यासाठीही प्रयत्न. 10वीला 100% 100 मार्काचं एक पेपर आम्ही नक्की करतो. म्हणजे CBSE असू देत, ICSE असू देत, 100 मराठी कंपल्सरी आहे. ती उत्तम करतात मुलं आमची अभ्यास, त्याच्यामध्ये उत्तम मार्क मिळवतातच. सेमी इंग्लिश आम्ही सुरू केल्या ज्याच्यामुळे मॅथ्स आणि सायन्स आपण इंग्लिशमध्ये घेतो. म्हणजे मग पालकांनी मराठी माध्यमात यावं, की बाकी तेवढे 2 विषय इंग्लिश, की पुढच्या शिक्षणासाठी कदाचित तुम्हाला पालकांना थोडं भय वाटत असेल. लक्षात असं घ्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये अनेक वेळेला दुर्बल घटकातल्या लोकांनाही असं वाटत असतं की इंग्लिश ही ॲस्पिरेशनल लँग्वेज आहे, ती आली तरच प्रगती होईल, असा एक समज आहे. आता त्याला एकट्या दुकट्याचं काम नाही आहे की हा बंद करणं. म्हणजे मी खूप किती सांगितलं की मी 12वीपर्यंत मराठी माध्यमात शिकले, तर तसं होत नाही. प्रत्येकाचा जो समज आहे तो काही आपण इंडिव्हिज्युअली त्यांना संधी उपलब्ध करून देणं हे आमचं काम आहे. पालकांना सर्व माध्यमाच्या शाळा उपलब्ध आहेत. आमचा प्रयत्नही असतो की त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा असं. पण शेवटी तो पालकांचा आणि त्या पाल्याचा निर्णय आहे. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करतो. अगदी. मॅम, तुम्ही पुढच्या 5 वर्षासाठी काही असं विजन वगैरे बघून ठेवलेत की नाही मग? व्हिजन नक्कीच आहे. आता मी सुरुवातीला म्हटलं तसं की 44% मुलं BMCमध्ये येतात. मुंबईच्या क्षेत्रात एकूण असलेल्या मुलांपैकी ते आम्हाला 60% तरी कमीत कमी करायचं हे आमचं 5 वर्षाचं ध्येय आहेच आहे. एका दिवसात होणार नाही आणि नुसतं बोलून पण होणार नाही. सो आम्ही काही सिस्टमॅटिक प्रयत्न त्याच्यासाठी करतो. त्याच्यासाठी आम्ही 3 लेव्हलवरती काम करतो. एक आहे FLN म्हणजे निपुण भारत, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो कार्यक्रम आहे की जो बालवाडी 1ली, 2री, 3री, 4थी पण 3रीपर्यंत 8 वर्षाच्या वयाच्या मुलांना काय यायला पाहिजे हे निपुण भारत सांगतो. 4 वर्षाच्या मुलाला काय यायला पाहिजे, 6 वर्षाच्या मुलाला काय यायला पाहिजे, म्हणजे भाषा विषयक आणि गणित विषयक, की 3 शब्दांचं वाक्य त्याला लिहिता वाचता यायला पाहिजे. 3रीतल्या मुलाला आहे की 2 स्वतःची एक्सप्रेस करता यायला पाहिजे 2 वाक्यांमध्ये, किंवा एक 50 शब्दांचा अनसीन पॅसेज वाचून त्याचं आकलन होऊन त्याच्यावरती उत्तर देता आलं पाहिजे. निपुण भारतने हे सगळं सांगितलं आहे. सो त्या FLN फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी असं त्याचं नाव आहे. त्याच्यासाठी आम्ही अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. आम्ही 2024-25च्या जानेवारी महिन्यात, म्हणजे 25च्या जानेवारी ते 25 एप्रिल ह्या 4 महिन्यांसाठी आम्ही 2रीत शिकणाऱ्या 33,000 मुलांवर एक प्रयोग केला. आणि त्यांना एक जानेवारी महिन्यात बालवाडीचा पेपर 2रीतल्या मुलांना आम्ही लिहायला दिला. गणित आणि भाषा त्यांच्या भाषेत, उर्दू मीडियम असेल तर उर्दू, इंग्लिश असेल तर इंग्लिश, मराठी असेल तर मराठी. आणि आमच्या असं लक्षात आलं की जवळजवळ 33,000पैकी 3-4% मुलं अशी आहेत की ज्यांना काहीही येत नाही आहे. 2रीत असताना बालवाडीचं येत नाही आहे. मग 2रीतलं कधी येणार, म्हणजे त्याच्यामुळे देन आम्हाला की आपल्याला कुठे काम करायचं आहे हे कळलं. आणि मग त्याचा आम्ही एक इनहाऊस सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, ज्यामुळे काय झालं, त्या प्रत्येक मुलाचं प्रत्येक आन्सर आम्ही रेकॉर्ड केलं. आणि मग त्या शिक्षकाला पण कळलं की आपली कुठली मुलं कुठल्या ह्याच्यात मागे आहेत, गणिताच्या कुठल्या प्रक्रियेत ती मागे आहेत, भाषामध्ये त्यांना काय येत नाही आहे नक्की, म्हणजे जोडाक्षर वाचता येत नाही आहे का, स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही, असे अनेक प्रकार आहेत ना. त्या शिक्षकाला पण ते कळलं, आम्हालाही ते कळलं की कुठलं मूल कुठला वर्ग. म्हणजे आम्ही असं म्हणायचो की आपला 40चा जो वर्ग आहे त्याच्यातल्या समजा जर 5 किंवा 6 मुलांना अगदीच काही येत नाही, तर त्या मुलांवर नाही, पहिलं त्या शिक्षकावर काम करायची गरज आहे. त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीत थोडासा बदल करायला पाहिजे किंवा त्याच्यावर थोडं आपल्याला सुपरवाईज करायला पाहिजे. मग आम्ही रेमेडियल पेपर्स दिले. मग त्या मुलांना ज्यांना येत नाही आहे त्यांच्याकडून जास्त 1-to-1 शिक्षकांनी बसून ते सोडवून घेतलं. मग आम्ही जानेवारी महिन्यामध्ये बालवाडीचा पेपर झाला, फेब्रुवारीत 1लीच्या अभ्यासक्रमाचा पेपर दिला आणि मार्च-एप्रिल 2 ह्याच्यात आम्ही 2रीचाच पेपर दिला. जे तुम्हाला प्रायव्हेट शाळेत पण दिसणार नाही, ते 2रीच्या मुलांनी 2री आपली कंप्लीट होता म्हणजे 25 एप्रिलला जी परीक्षा दिली त्याच्यात आमच्या 80% मुलांना 90% मार्कापेक्षा जास्त पडले, त्यांना सगळं येत होतं. हे तुम्हाला प्रायव्हेट शाळांमध्ये पण दिसणार नाही. आज त्या मुलांचं आयुष्य सेट आहे, त्यांना आता घडाघडा वाचतात आमची मुलं, असं आम्ही म्हणतो की तुम्ही कुठल्याही त्या वर्गात जा आणि कुठल्याही मीडियमचं असू देत ते मूल, ते घडाघडा वाचेल. बेसिक त्यांना जे अपेक्षित गणित आहे, बेरीज असेल, वजाबाकी, जे काही त्यांच्या पोर्शनमध्ये आहे ते उत्तमच करतील ह्याची मला खात्री आहे. ह्याच्यासाठी आम्ही खूप, आमच्या सर्व शिक्षकांनी, सगळ्या माझ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफनी खूप प्रयत्न केलेत, खूप जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. मग ह्याचा जो सक्सेस आम्हाला दिसला एप्रिल महिन्यात, त्याच्यानंतर आम्ही यावर्षी म्हणजे 25-26 या अकॅडमिक इयरमध्ये आम्ही हे 1ली, 2री, 3री, 4थी या 4ही वर्गांना लागू केलं. ही परीक्षा आम्ही वर्षभर प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी घेतली. त्यांना पुन्हा
पुन्हा पुन्हा टेस्ट केलं. ज्याला जे समजत नाही त्याच्यासाठी 1 to 1 परत परत ते शिक्षक बसले आणि खूप चांगला आम्हाला त्याचा रिझल्ट दिसला. पहिलीच्या परीक्षा आम्ही दिवाळीनंतर घेतल्या, कारण ती मुलं अजून छोटी असतात, ती येत असतात. बाकीच्यांच्या जुलैपासून घेतल्या. पण आता काय झालं त्याच्यामुळे, की पहिलीच्या शिक्षकाला डे 1 पासून माहिती होतं की आपली मुलं नोव्हेंबरपासून टेस्ट होणार आहेत आणि त्यामुळे त्यांनी अगदी जाणीवपूर्वक प्रत्येक मुलावरती लक्ष दिलं. त्यामुळे त्यांचे पण रिझल्ट उत्तम आले आहेत आता. आणि आता आमचा फायनल रिझल्ट आणि वी विल बी व्हेरी हॅपी टू पब्लिश दॅट. आता एप्रिलच्या परीक्षा आमच्या झाल्यात, त्याचा आमचं रिझल्ट ॲनालिसिस सुरू आहे आणि आमच्या मुलांना आता उत्तम येतंच. म्हणजे लिहायला वाचायला तर घडाघडा येतं, ते एक्सप्रेस पण करू शकतात, लिहितात 2 वाक्य दुसरीतली मुलं. म्हणजे अनसीन पॅसेज असतो आणि तुम्हाला काय वाटतं असं विचारलं तर ते विचार करून लिहिण्याची क्षमता पण डेव्हलप झाली पाहिजे. हा आमचा एक प्रयोग गुणवत्ता वाढीसाठी. आपण जे म्हणलात की काय 5 वर्षाचं व्हिजन आहे, हा एक तो आम्ही कंटिन्यू यावर्षी पण, म्हणजे पुढच्या आता अकॅडमिक इयर जे जूनमध्ये सुरू होईल त्याच्यात ठेवणार आहोत. दुसरा, आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केला स्कॉलरशिप एक्झामसाठी. स्कॉलरशिप एक्झाम ही अशी एक्झाम आहे की ते काळ काम वेगाचं गणित आहे, की तुम्ही एका मिनिटात किती पटपट गणितं सोडवता आणि ते एका दिवसात येत नाही. खूप वर्षभर प्रॅक्टिस केली असेल, त्या टाईपचे प्रश्न हाताखालून गेले असतील तरच त्यांना त्या मुलांना सोडवता येईल. सो मागच्या वर्षी 5वी आणि 8वीच्या मुलगांची परीक्षा झाली ती. तर आम्ही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 4थी आणि 7वीची अशी काही 6,000 हुशार मुलं निवडली की जी आपल्याला 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपला बसवायची आहेत. आणि त्यांना शाळेला सुट्टी लागायच्या आधी प्रत्येकाच्या हातामध्ये स्कॉलरशिपचं पुस्तक आम्ही दिलेलं होतं, ज्याच्यामध्ये बेसिक तुमच्या सगळ्या कन्सेप्ट होत्या, त्याचे प्रश्न होते त्याच्यावरचे. आणि सुट्टीमध्ये त्यांचे ऑनलाईन लेक्चर्स घेतले. सो तुम्ही कुठे गावी जा, काही जा, त्यांच्या हातात पुस्तक आहे आणि मोबाईलवरती ते तुम्हाला सुट्टीमध्ये 1 तास प्रत्येकाला वाटून दिले होते शिक्षक, की इंग्लिशचं कोण घेईल, मॅथ्स कोण घेईल, उर्दू कोण घेईल, हिंदी कोण घेईल, असं आम्ही पूर्ण विचार करून त्याचं पूर्ण नियोजन केलं होतं. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत त्याचा पोर्शन पूर्ण झाला आहे आणि आता ऑक्टोबरनंतर मुलांनी फक्त प्रश्नपत्रिका सोडवल्यात वेळ लावून, ज्याचा आम्हाला खूप चांगला रिझल्ट एक्सपेक्टेड होता. यावर्षी स्कॉलरशिपचा रिझल्ट लागायचा आहे, पण वी आर होपिंग की आम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसेल. मागच्या वर्षीचा जो रिझल्ट लागला तेव्हा 958 मुलांना मुंबई महापालिकेच्या स्कॉलरशिप मिळाली, जी आजपर्यंतच्या BMCच्या इतिहासामधला हा उच्चांक आहे. आजपर्यंत एवढी कधी मिळाली नव्हती. प्रजाचाच रिपोर्ट पुन्हा मी एकदा कोट करेन की त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की प्रायव्हेट शाळांचा निकाल हा 5%, 8% किंवा काही लागतो आणि आमचा 13%, 12% असा निकाल लागतो BMC स्कूलचा. पूर्ण सातत्याने 2 वर्ष आम्ही खूप प्रयत्न केलेत. हे आता आमचा 2ऱ्या वर्षाचा रिझल्ट लागेल तेव्हा कळेल की काय आहे. आणि तिसरा एक मोठा आम्ही खूप जाणीवपूर्वक आणि जास्त मेहनत घेण्याचा विषय आहे तो 10वीचा रिझल्ट. शेवटी द टेस्ट ऑफ द पुडिंग इज इन टेस्टिंग. तसं आहे की 10वीचा तुमचा रिझल्ट काय लागतो ह्याच्यावर तुमच्या शाळेचं मूल्यमापन होतं, राईटफुली सो. तेव्हा आमची मुलं पहिल्यांदी पूर्ण महाराष्ट्रात किंवा CBSE IC असेल तर पूर्ण भारतात सगळ्या मुलांशी कम्पीट करतात एका लेव्हलवरतीच, नाहीतर तोपर्यंत आपापल्या शाळेमध्येच परीक्षा चालू असतात ना. पण हा खरा त्यांचं टेस्ट करण्याचं, त्यांचं मेटल किती चांगलं आहे हे बघण्याचा एक मोठा मापदंड आहे. त्याच्यासाठी आम्ही एक वार्षिक पुस्तिका तयार करतो, मिशन मेरिट, ज्याच्यामध्ये आमचं डे 1 पासूनचं प्लॅनिंग पूर्ण आहे. प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग त्याच्यामध्ये केलेलं आहे. कुठल्या दिवशी काय आपण मुलांचा कुठल्या पोर्शनचा भाग होणार आहे, काय काय करणार आहोत आपण, ह्याचं पूर्ण तयार असतं. सो अशा पद्धतीने मी ऑक्टोबरपर्यंत सगळा पोर्शन पूर्ण करतो. 10 सराव परीक्षा मी मुलांच्या घेतो. म्हणजे त्यांना जर 6 पेपर असतील वेगवेगळ्या विषयांचे तर इंटू 10 60 पेपर त्यांच्याकडून लिहूनच घेतो. मग ती मुलं आपापल्या पद्धतीने लिहितात. कोणी घरी लिहितं आहे, कोणी शाळेत लिहितं आहे, कोणी आज मराठीचा लिहिल, उद्या इंग्लिशचा लिहिल. 1 to 1 ते शिक्षक त्या मुलांचा चेक करतात तो पेपर आणि मग त्यांना काय केलं तर सुधारणा होईल असं त्यांना सांगतात. अनेक चांगल्या लोकांची, म्हणजे जे बोर्डामध्ये इन्स्ट्रक्टर आणि मॉडरेटर्स वगैरे आहेत, पेपर सेटर्स आहेत, त्यांचे आम्ही ऑनलाईन लेक्चर्स ठेवतो या मुलांसाठी. लास्ट मिनिट प्रिपरेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, ह्याच्यासाठी आम्ही लेक्चर्स ठेवतो. आणि त्याचा एक सार्वत्रिक खूप चांगला उपयोग, कारण हल्लीची मुलं ना लिहितात कमी, असं एकूण आमच्या शिक्षकांचं जे फीडबॅक होता. ह्या सराव पेपरमुळे त्यांना लिहिण्याचा सराव झाला. तो त्यांच्याकडून आम्ही लिहूनच घेतो पेपर आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो.
म्हणजे आमचा नुसता रिझल्ट 92% लागला आहे असं नाही, आमच्या 77 शाळांचा रिझल्ट 100% लागला आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या 66 मुलांना 90%पेक्षा जास्त मार्क मिळालेत. सो दे आर रिअली ब्रिलियंट. कुठल्याही प्रायव्हेट शाळेमध्ये अगदीच म्हणजे ह्या तर अजून ॲडव्हर्स परिस्थितीमध्ये मधून आलेली मुलं आहेत, पण इतकं उत्तम त्यांनी काम केलं. त्यांना आता मी करिअर काउन्सिलिंग करतो, त्यांना महापालिकेमार्फत आपण पुढचं त्यांना जे काही शिकायचं आहे, कुणाला काय नीट द्यायची आहे, कुणाला JEE द्यायचे आहे, त्याचं कोचिंगचे सुद्धा पैसे महापालिका देते. जी अशी हुशार मुलं आहेत, जी स्कॉलर मुलं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न पण करतो. सो हे 3 मोठ्या गोष्टी आम्ही करत आहोत. FLN, स्कॉलरशिप आणि 10वीचा रिझल्ट. जाणीवपूर्वक, विचारपूर्वक अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आखल्या आहेत आणि त्याचं अर्थातच माझी सगळी टीम, आम्ही त्याच्यासाठी कोणावरती काही काही रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत आणि ते सगळे अगदी उत्तम पद्धतीने आपलं माझे टीम मेंबर्स काम करतात आणि त्यामुळे हे म्हणजे दिसतं यश. कदाचित मी आज समोर बसले, पण अर्थातच हे सगळ्या जणांची खूप मेहनत, खूप त्याच्यामध्ये आमचं हार्ट अँड सोल त्याच्यामध्ये जाऊन आम्ही काम करतो असं वाटतं. तर 5 वर्षाचं हेच प्लॅनिंग आहे की आपल्याकडे 5 लाखापेक्षा जास्त मुलं असायला पाहिजेत आणि नुसती असायला पाहिजे असं नाही. आमचा 10वीचा रिझल्ट उत्तमच लागेल, 90%पेक्षा जास्त मार्क वाढणारी मुलं आमची वाढली पाहिजेत. स्पोर्ट्समध्ये आमच्या मुलांनी चांगलंच केलं पाहिजे, करतातच, त्यांना अजून आम्ही चांगलं अवकाश देतो आहे. म्हणजे बास्केटबॉलसाठी आमचे इतके छान आमच्या टीम्स तयार आहेत की प्रायव्हेट स्कूल्स आमच्या टीम्सना अंडर 14च्या घाबरतात. असा आम्हाला अनुभव आहे की आम्हाला येऊ देत नाहीत. आमच्या काही एका टुर्नामेंटमध्ये असं झालं होतं की आमच्या स्कूल्सनं अलाव नाही केलं बिकॉज दे न्यू की वी आर डॉमिनेटिंग द स्पेस. अंडर 14मध्ये बास्केटबॉलमध्ये आमच्या जिल्ह्याच्या लेवलला मुलं खेळतात, नॅशनलला मुलं सिलेक्ट होत आहेत आणि जात आहेत. मुद्दामून मी एक उल्लेख करीन, आर्मी सेलिंग, BMC आर्मी सेलिंग स्कूल आम्ही सुरू केलं आहे, जे इंडियन आर्मी असं कधी करत नाही, पण BMCच्या स्कूलच्या मुलांना सेलिंगचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग आर्मीचे लोक येऊन देतात. त्यांचे इक्विपमेंट्स घेऊन, खूप महाग आहेत ते घेऊन येतात आणि त्याचं आमची 30 मुलं आज गिरगाव चौपाटीवरती शिकता आहेत. सेलिंग हा राष्ट्रीय ऑलिम्पिक, आपल्याला त्याच्यामध्ये मेडल मिळवायचं आहे, त्याच्या दृष्टीने आम्ही या मुलांना तयार करतो आहे. आणि 4 महिने मात्र आमच्या मुलांनी प्रॅक्टिस केली. ऑक्टोबरपासून आम्ही सुरू केलं आणि मला सांगायला आनंद वाटेल की 2 मुलं ऑलरेडी आत्ता आमची नॅशनलला गेली आहेत. कालपर्यंत ती मालाडच्या आर्मी ट्रेनिंग कॅम्पमध्ये ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी गेली होती आणि आता वी आर ट्राईंग टू म्हणजे एक्सपांड धिस की अंधेरी आणि मालाड वगैरेचा पण समुद्रकिनारा आहे, तिथे जर आपण काही करू शकलो तर वी आर रिक्वेस्टिंग आर्मी की तुम्ही असं करा. ही संधी तुम्हाला फक्त VMC स्कूलमध्ये आलात तर मिळेल, बाकीच्या प्रायव्हेट शाळांना मिळणार नाही आहे. तर त्यामुळे असे अनेक उपक्रम आमच्याकडे आहेत. ही जी आज 30 मुलं शिकत आहेत आर्मी सेलिंग मध्ये गिरगावमध्ये, त्यांनी जर हे कंटिन्यू केलं तर त्यांच्या नोकऱ्या पक्क्या आहेत. इंडियन आर्मी इज गिविंग देम जॉब्स. तर असे अनेक उपक्रम आम्ही करत असतो. सांगायचा हेतू आहे की शिक्षण ही एक गोष्ट, स्किल ट्रेनिंग, स्पोर्ट्स, अदर ॲक्टिव्हिटीज, सगळ्यासाठी आम्ही खूप जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, विचारपूर्वक. कसं तरी केलं आहे असं नाही आहे, त्याच्यामागे खूप काही विचार आहे, त्याच्यामागे खूप काही एक ध्येय आहे आणि ते गाठण्यासाठीचा हा सगळा प्रवास आहे. म्हणजे आमच्या आयुक्त मॅडमनी आम्हाला काही 3-4 गोष्टींचे टार्गेट्स आहेत की ह्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे, या दृष्टीने आपलं टार्गेट असायला पाहिजे. मग आम्ही त्याच्या भोवतीने ही डिझाईन केलेल्या अनेक गोष्टी आहेत. खूप ग्रेट. आणि तुमच्या या सगळ्या उपक्रमांना आमच्या तर भरपूरच अगदी मनपूर्वक शुभेच्छा आहेत. मॅम, जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे माझा की तुम्ही शिक्षण खूप अगदी डेप्थमध्ये जाऊन तुम्ही मुलांना शिकवत आहात, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम तुम्ही गाजवत आहात. आज खूप सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहेत, शिक्षणामध्ये देखील स्पर्धा आहेत, त्यामुळे मुलांवरती आणि पालकांवरती देखील तेवढंच दडपण सतत असतं. तर अशा वेळी तुम्ही उपायुक्त आहात शिक्षण विभागाच्या, बालकांना आणि पालकांना काय संदेश द्याल? संदेश असं मी म्हणणार नाही, पण ही मात्र खरी गोष्ट आहे की स्ट्रेस आहेच आणि कदाचित वी आर ऑल्सो पार्ट ऑफ इट की आम्ही देतोय तो स्ट्रेस. कारण अनेक वेळा मागच्या वर्षी मी 10वीच्या टॉपर्सच्या मुलांशी बोलत होते, तर त्यांनी म्हटलं की यू डोंट अलाव अस एनिथिंग. 10वीमध्ये आम्ही त्यांना दुसरं काही करू देत नाही, आम्ही त्यांना सहलीला नेत नाही, आम्ही त्यांना स्पोर्ट्समध्ये, त्यांना डान्स कॉम्पिटिशन, तुम्हाला जे काय 9वीपर्यंत करायचं आहे सगळं करा. 10वीला शक्यतो आम्ही त्यांना त्याच्यापासून लांब ठेवतो. खरं तर असं असायला नाही पाहिजे. त्यांनी सगळ्यामध्ये भरभरून भाग घेतला पाहिजे. एक तर कुठलीही संधी शेवटची नसते, ही पहिली गोष्ट. आणि त्यामुळे एक दरवाजा बंद झाला दुसरं मिळतं. आणि मी पुन्हा पुन्हा अनेक मुलांना ह्या सांगते की
आपण काही सगळं प्रत्येकाला 100% मार्क मिळतील अशी परिस्थिती असत नाही, असूही नये. सगळ्या जणांनीच प्रत्येकाचे काही कॉम्पिटन्सीज वेगळे आहे. जो चित्र छान काढतो त्याने नाच पण केलाच पाहिजे, त्याने मार्क पण चांगले मिळेल असं काही गरज नाही आहे ना. आज ॲनिमेशनसारख्या क्षेत्रामध्ये इतक्या मुलांना संधी आहेत. सो आम्ही ते पण दार त्यांना उघडून देतो आहे की तुम्ही ते शिका. ज्यांना छान त्यातलं जमतं, चित्रकलेतलं जमतं, ज्यांना डेफ्थचं एक नॉलेज आहे, तो एक वेगळाच गोष्ट आहे. 2D 3D हे समजणं आणि डेफ्थ त्या चित्रातली समजणं. तर अशा अनेक संधी असतात त्यांना. त्यामुळे पालकांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा खरं तर स्ट्रेस घ्यायचे काही कारण नाही. पण इतकं हे वेगवान जग आहे, इतकी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. पण तुम्ही जे स्वतःच्या आनंदासाठी करता ना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच समाधान मिळतं. मग ते तुम्ही छानच करता असं पण होतं. सो कुणाला दुसऱ्याला काही प्रूव्ह करण्यासाठी आणि असं काही करू नका. तर मग ते तुम्ही रॅट रेसमध्ये धावल्यासारखं होईल. तुम्हाला ज्याच्यात स्वतःत आनंद मिळतो आहे ते जरूर करा. हे करताना आपल्या देशाचा विचार आपल्या मनात कायम असायला पाहिजे. हे आम्ही मुलांना अगदी जाणीवपूर्वक सांगतो की अगदी छोट्या वयापासून आम्ही बघितलं आमच्या शाळा कधीही अस्वच्छ दिसणार नाहीत, काही फेकलेलं दिसणार नाही. कारण आम्ही मुलांना सांगतो की आपला देश आपण नाही स्वच्छ ठेवलं तर बाहेरचं कोणी येऊन स्वच्छ करणार नाही आहे. तर त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर आपल्या आनंदासाठी तुम्ही कराच. ज्याच्यातून समाजाला काही हार्म होणार नाही असं तुम्ही जरूर काही करा. देशहिताचा विचार नक्की करा. आमच्या अनेक मुलं आता आर्मी आणि ह्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. मला अनेक करिअर काउन्सिलिंगचे जे आम्ही सेशन्स घेतो त्या काउन्सिलर्सनी पण सांगितलं की खूप मुलांची ती मागणी असते की NDAत जायचं तर काय करू, काय केलं तर आर्मीत जाता येईल, असं विचारणारी अनेक मुलं आता आम्हाला मिळतात. सो स्वतःच्या आनंदासाठी आणि जे समाजाला अपायकारक होणार नाही आणि देशहिताचा विचार होईल असं वागलात तर मला वाटत नाही की फार काही स्ट्रेसचं मोठा म्हणजे त्याला तुम्ही मात करू शकाल असं मी म्हणेन. येईलच स्ट्रेस प्रत्येकाला, कॉम्पिटिशन असतेच, पण त्याचेही मार्ग हे आहेत. जर तुमचं अपब्रिंगिंग छान असेल तर ऑल द स्काय इज युअर्स. तुम्हाला कितीही हाऊ मच एव्हर हाय यू कॅन फ्लाय, प्लीज फ्लाय हाय. आमचा सपोर्ट कायमच त्या मुलांना असेल. तुम्ही दिलेला हा संदेश नक्कीच बालक आणि पालकांपर्यंत पोहोचला असेल. मॅम, आज तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्या कार्यक्रमासाठी दिलात, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.